गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत। 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असून 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली आहे। त्यामुळे निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते। आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अडचणी, ईव्हीएम मशीनची कमतरता तसेच सर्व जिल्ह्यातील निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय तयारी याकरता हवाला देत ही मुदतवाढ मागण्यात आली होती। राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रलंबित आहेत। 20 जिल्हा परिषदेत आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली असून त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात होतील असा अंदाज वर्तवला होता। आज सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत। याआधी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।